नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बुड्डेवार आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आपला MPSCचा गट ब 2025चा पेपर 4 जानेवारी 2026ला झालेला आहे. 4 जानेवारी 2026ला पेपर होता. तो पेपर झाल्याच्या नंतर आपण वेगवेगळ्या चॅनल थ्रू पाहिलेलं आहे की किती मार्क पडतील आपल्याला, काही नाही. आणि आता मार्क भेटल्याच्या नंतर आपल्याला आता ही उत्सुकता लागलेली की आता ही कट ऑफ काय राहील. आपल्या चॅनेल थ्रू पण आपण सर्व प्रश्नाची संभावित उत्तरे सांगितलेली आहे. याच्यामध्ये एखादा 2 मार्काचा 2-3 मार्काचा फरक असू शकतो, कारण एक्झॅक्टली सर्व प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे असं आपलेच बरोबर आहे असं सांगणं चुकीचं आहे. कारण प्रत्येक वेळेस 2-3 मार्क प्रत्येक क्लासेसचा फरक असतो. पण गणिताचं आणि बुद्धिमत्तेचं जर आपण विचार केला तर मी स्पेशली गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय शिकवत असतो आणि त्याचे मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला एकदम सॉल्व्ह करून दाखवलेले, एकदम पद्धतशीर सॉल्व्ह करून दाखवले. त्यामुळे जर तुम्ही माझे जे आन्सर की पाहिली असेल गणिताची आणि बुद्धिमत्तेची स्पेशली, बाकीची तर उत्तर दिलीच आहे, ती 100% माझे जे उत्तर आहे ते बरोबर आहे. त्याच्यानुसार तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला मार्क नक्कीच त्याप्रमाणे असतील तर तुम्हाला तुमचे उत्तर 100% बरोबर आहे याची गॅरंटी आपण देऊ शकतो. कारण आपण प्रत्येक गणिताचं उत्तर व्यवस्थितरित्या डिटेलमध्ये सोडून दाखवलं. आपण नेहमी सोडून दाखवतोच, त्याचप्रमाणे आपण नेहमी जसं सोडवतो तसंच, फक्त आपल्या स्क्रीनवर नसतं. त्यामुळे भरपूर जणाला त्याचं ज्ञान नसतं की भरपूर छोटे मोठे चॅनल्स आहेत, त्या चॅनलवर एकदम डिटेलमध्ये तयारी करून घेत असतात. तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला, व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आता हे आपण कट ऑफबद्दल बोलू, कारण हा विषय आपला कट ऑफचा आहे. त्याच्यामुळं कट ऑफबद्दल बोलायचं जर झालं 2024, आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या. 2024चा जर आपण कम्पेअर केलं 2025शी, तर इथं जे परीक्षा होते पहा, इथं जागा होत्या आणि इथे जागा आहेत 800, इथं 480 जागा होत्या आणि आता ज्या जागा आहेत त्या किती जागा आहेत, एकूण 800. तर ठीक आहे, जागा असल्यामुळे कट ऑफवर काही परिणाम पडतो का? हो, नक्कीच पडतो. ठीक आहे, कट ऑफ कमी जाते. आणि दुसरी गोष्ट जर लक्षात घेतली तर याचे जे काठिण्य पातळी होतं, हा पेपर होता सोपा होता, सोपा होता, ठीक आहे, इझी होता, ठीक आहे. आणि हा अवघड होता, थोडासा अवघड होता. सर्वच प्रश्न अवघड नव्हते. गणिताचे तरी मी सांगतो तुम्हाला, प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करून दाखवत होता. फक्त 60 मिनिटाचा टाइम होता. 100 प्रश्न फार मुश्किल आहे की गणिताचं एवढ्या शॉर्ट टाईममध्ये करेल. बुद्धिमत्तेचे तर पहिल्या उत्तर आले होते तिथे, पण गणिताचे उत्तर भरपूर वेळ लागला असता. त्या अनुषंगाने आपण जी कट ऑफ असेल ती काय असेल ते सांगतो. म्हणजे हा जर सोपा होता, जागा पण कमी आहेत, इथे जागा जास्त आहेत आणि अवघड पेपर होता, म्हणजे कट ऑफ नक्कीच ही कमी राहणार आहे. तर कट ऑफ काय राहणार पहा, मी मोठी 2-3 गोष्टीवर फोकस करणार आणि त्याच्यावरूनच मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे, सर्व कॅटेगरीमध्ये जाणार नाही. ओपन, ओबीसी, SC ST आणि EWS चे काय कट ऑफ राहील ते सांगेल. ओपन कॅटेगरीची जी कट ऑफ आहे, मुलांची वेगळी कट ऑफ राहते, बॉयज, मेल, फिमेल, पुरुष आणि स्त्री. चला ठीक आहे, तेवढंच आपल्याला सर्वांना नॉलेज आहे. ठीक आहे, ओपनची जी कट ऑफ राहणार आहे, तर मला वाटते ह्या वेळेची कट ऑफ राहील 55 ते 58 मध्ये ही कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. 55 पण मार्काला पास होऊ शकतात, ओपनवाल्याचा नंबर लागू शकतो ह्यावेळेस. आणि महिलांचा कट ऑफ ओपनवाले थोडीशी याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 53 ते 56 मार्कामध्ये याची कट ऑफ राहू शकते. ओबीसी जर पाहिली, ओबीसीची कट ऑफ ही थोडीशी कमी राहू शकते, 53 ते 56 मध्ये राहू शकते ह्यावेळेस. ओबीसी कॅन्डिडेटचे तुम्ही मेल कॅन्डिडेट असाल तर 53 ते 56 मध्ये राहू शकते, आणि फिमेल जर कॅन्डिडेट असेल तर ती 51 ते 54 मध्ये ही कट ऑफ राहू शकते. त्याचप्रमाणे SC कॅटेगरी आणि ST कॅटेगरी,
जर पाहिलं एस सी कॅटेगरीची कट ऑफ ही तुम्हाला 45 ते 48 मध्येच दिसेल. ठीक आहे, 45 ते 48 मार्क जरी असेल तर तुम्हाला हे मार्क भेटेल. समजा तुम्हाला 48 49 मार्क असतील किंवा 50च्या जवळ असेल, कारण पेपर ह्या वेळेसचा नक्कीच थोडासा अवघड होता. त्याच्यामुळं त्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर इथं हे कट ऑफ कमी जाईल. फिमेलसाठी तीच कट ऑफ आपल्याला 43 ते 46 मध्ये असू शकते. एस टी कॅन्डिडेटची कट ऑफ ही तुम्हाला 49 ते 52 मध्ये, सॉरी 48 ते 51 मध्ये ही कट ऑफ राहू शकते. आता याच्यामध्ये थोडासा कमी जास्त पण होऊ शकते. एक्झॅक्टली हे फक्त आपला अंदाज असू आहे. त्याच्यामुळे ह्याच कट ऑफ राहतील का असं हे सांगणं पण चुकीचं आहे. फक्त एक अंदाज आहे की बाबा पेपर अशा ह्या थोडा अवघड होता आणि जागा पण जास्त आहे, त्या अनुषंगाने हे सांगितलं. याच्यापेक्षा कट ऑफ कमी पण राहू शकते आणि थोडीशी जास्त पण राहू शकते. ते फक्त हे अंदाजित आहे, त्याच्यामुळे हे कट ऑफ राहील हे तुम्ही ग्राह्य धरायचं नाही आहे. कट ऑफची वाट पाहायची. ठीक आहे, चल. आणि एस टी कॅन्डिडेट इथे असेल, महिला असेल तर तिचं कट ऑफ राहू शकते 47 ते 50. आता EWS ओपन कॅटेगरीमध्ये जर पाहिलं तर ती कट ऑफ असू शकते तुमची 53 ते 54 मध्ये राहू शकते. 53 ते 56च असू शकते इथे, आणि ते 51 ते 54 मध्ये तुमचा नंबर लागू शकते. अजून कॅटेगरीज मी घेतल्या नाही, कारण ते प्रत्येक कॅटेगरीचं लिहिणं वगैरे अंदाजित ह्यामध्येच कट ऑफ राहू शकते. ठीक आहे, तर हा एक अंदाज आहे. 100% आपण सांगत नाही. आता याचा निकाल कधी लागणार काही नाही. त्याच्यावर पण आपण एक माहिती घेऊन मागचे रिझल्ट कधी लागले काही नाही, ते त्याचा अंदाज घेऊन रिझल्ट कधी लागतो काही नाही, त्याचं पण आपण एक छोटासा व्हिडिओ बनवू. याची प्राथमिक उत्तरपत्रिका कधी येईल ते पण आपण त्याचा पण एक पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये सांगू. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. आपले चॅनेलला आपण मॅथमॅटिक्सचे जे अभ्यास राहतो तो फ्री ऑफ कॉस्ट शिकवत असतो. कोणत्याही प्रकारची फीस नसते आणि व्यवस्थित डिटेलमध्ये सर्व प्रश्नाचे एक्सप्लेनेशन असतात. बिना कोणत्या फीस देताही तुम्ही आपल्या चॅनलला भरपूर सारे प्रश्न विचारू शकतात आणि तुमच्या अभ्यासक्रमानुसार, म्हणजे 0 जरी असाल आपण गणितामध्ये, तरी गणितामध्ये कसे मार्क घ्यायचे, किती मार्क घ्यायचे, कोणत्या घटकावर जास्त प्रश्न येतात, ते सर्व प्रश्न विचारून तुम्ही तुमचा गणिताचा विषय हा पक्का करू शकता. त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची फीस आपण चार्ज सध्या तरी करत नाही. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. व्हिडिओला लाईक नंतर हाईप असेल तर हाईपला पण प्रेस करा. एवढंच सध्याच्याला. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपण माहिती घेऊ.